दोन बलाढ्य संघ चेंडू आणि फळीचा. चला आपली सुरुवात करायची. पंच सुद्धा 30 ताकीद दिसताना आपल्याला दिसत आहेत. वेळेचं बंधन आहे 1 ते 1.5 तास. ऑलरेडी उशिरा स्पर्धा आपण पाहतो आहे. आजचा पहिला दिवस उद्घाटन या सोहळ्यानंतर. चला सुरुवात करायची आहे. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. मागच्या इनिंगचा धावतं वर्णन आपण पाहिलं. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांच्या वाणीतून. आता मात्र मी समालोचक यशवंत ठाकूर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. प्रशांत चषक 2024 आपण पाहत आहेत. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा आपण या 13व्या पर्वामध्ये पाहतोय. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. साई सिद्धी अंधेरी बनाम S9 बॉईज अंधेरी. अंधेरी विरुद्ध अंधेरी असा सामना आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती थोडासा कमी बाउन्स. सबमरीन डिलिव्हरी. नॉट आउटचा इशारा आपण पाहतो. लेग बायचा इशारा. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही, कोणताही कनेक्शन झालं नाहीये आणि तोच इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. पद्मनाभ प्रभू सर आणि महत्त्वाचे पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पद्मनाभ प्रभू सरांचा सुद्धा खारीचा वाटा. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम या स्पर्धेमध्ये नाहीये. फक्त आणि फक्त पंचांच्या सद्विवेक बुद्धीवरती रिव्ह्यू डिपेंड आहे. मागचा सामना सुद्धा टफ फाईट आपण पाहिलं. कौतुक करावं लागेल ओमकार मलाड या संघाचं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज मात्र दिली. आपण कशा पद्धतीने हरतो याला जास्त महत्व नाही. झुंज देणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. बॅकवर्ड वरती कट केलाय. खेळाडू तिथे जाईना. त्या रनआउटची संधी. थ्रो थोडासा वाईड इशा आहे. बॅकअप जिथपर्यंत येईल 1 धावच फक्त परिपूर्ण होणार आहे. कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं खेळाडूने, तर अर्थातच कुठेतरी कलेक्शन चांगलं केलं. फेकी थोडीशी वाईडिश आपल्याला पाहायला भेटली. सिंगल धाव परिपूर्ण होते. धावफलक जवळ पोहोचणार आहे 2 या आकड्यावर. इथे मात्र फटका चांगला. चेंडू निघून जाणार आहे. 1 बाउन्स. आकाशच्या फळीतून येतो हा दमदार असरदार प्रशांत चषकाचा चौकार. आणि सरळ वेध घेतला यष्ट्यांचा. कुणाल मात्र बाद. पहिला झटका आपण पाहतोय. चला अजून एक महत्वाची सूचना आहे. नेक्स्ट जे दोन्ही मॅचेस आहेत त्यांचे 4ही कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये यायचे. तुम्हाला अंपायरच्या माध्यमातून ब्रीफ करण्यात येणार आहे. साई सिद्धी अंधेरी, S9 बॉईज अंधेरी, जॉर्ज 11 कल्याण आणि साई स्ट्रायकर मलाड. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये यायचे. आपल्याला जे रूल्सचं ब्रीफिंग आहे ते एकदाच देण्यात येणार आहे. ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते कारण वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर घनश्याम शिंदे. पहिल्या चेंडूवरतीच पुन्हा एकदा चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. बाउन्सला मात्र जज करतात आणि सरळ चेंडू विसावतो यष्टीरक्षक अजितच्या हातामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. चांगलं षटक म्हणावं लागेल हार्दिकचं. या षटकामध्ये एक चौकार जरी आला तरी रोखून ठेवलं. एक खराब चेंडू त्याच्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय रुही 11 रॉयल चेंबूर मात्र जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावर. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक खूप जास्त महत्वाचं होतं. गोलंदाजी मार्क वरती आशिष किणीला आपण पाहतो. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. आशिष विरुद्ध आकाश असं बॅटल या चेंडूवरती या षटकामध्ये आपल्याला वारंवार पाहायला भेटू शकतं.
दुसरं षटक आपण पाहतो या सामन्यामधलं. सेकंड राऊंडचा पहिला सामना इन ॲक्शन मध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग प्रहार, दमदार असरदार येतोय आकाशच्या फळीतून चौकार. आणि या शैलीच्या फलंदाजीसाठी तो मात्र ओळखला जातो. प्रहार, अटॅक, आक्रमण, हल्ला मात्र आकाशच्या फळीतून आपण पाहतोय. इथे मात्र स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. कौतुक करावं लागेल आकाशचं. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. चौकारानंतर मात्र लगेचच सिंगलने मात्र धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. धावफलक आता मात्र सिंगलच्या जोरावरती जाऊन पोहोचणार आहे. 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा पोल करण्याचा प्रयत्न. आखू टप्प्याच्या चेंडूला मात्र अटॅक करण्याचा वारंवार तो प्रयत्न करतो. थोडीशी वीड जर आपण त्याला दिली तर त्याचा फायदा तो उचलण्यामध्ये पारंगत आहे. या चेंडूवरती सरळ मात्र क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. बॅकफूटवरती पंच करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये. एक धाव निश्चितच देऊन जाणार आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 13 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. हे 2 चेंडू मात्र महत्वपूर्ण असणार आहेत, कारण एक चौकार ऑलरेडी या षटकामध्ये आलाय. थोडंसं दडपण दिसणार आहे. हलक्या हाताने आपण पाहिलं अजून एक सिंगल परिपूर्ण होतीये. मॅजिक बॉलचा इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. अर्थातच मॅजिक बॉल आहे. डबल करण्याची संधी फलंदाजाला आहे, तर गोलंदाजाला सुद्धा मायनस करण्याची संधी आहे. दोन्हीसाठी समान संधी आपण पाहतोय. प्रशांत चषक 2024च्या माध्यमातून मॅजिक बॉल, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मॅजिक बॉल असणार आहे. जर मोठा फटका आला तर डबल धावा मिळतील. जर विकेटचं पतन झालं तर मायनस धावाही आपल्याला पाहायला भेटणार आहेत. खूप काही या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि त्या चेंडूसाठी मात्र फलंदाजी मार्कवरती मिस्टर घनश्याम शिंदे, ज्याच्याकडे मागच्या अनेक वर्षाचा अंडरआर्म क्रिकेटचा अनुभव आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आशिष केनी. हलक्या हाताने स्टेअर केले. फक्त शॉर्ट कव्हरवरती करण सोडा, जिथपर्यंत टॅकल करेल 1 रन कंप्लीट होते. आणि अर्थातच म्हणजे 2 धावा भेटतील, कारण मॅजिक बॉल आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 16 धावा धावफलकावरती. 8च्या सरासरीने आपण धावा पाहतोय. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. एक गडीच्या मोबदल्यावरती आपण पाहतोय. रॉयल 11 चेंबूर मात्र जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. 8च्या सरासरीने धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन मिस्टर हार्दिक. 16 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये कुठेतरी आपल्याला गिअर सुद्धा बदलावे लागणार आहेत. एका बाजूला आकाश थोडासा सेट दिसतोय. नवीन आलेला फलंदाज घनश्याम सुद्धा लयमध्ये येण्याचा प्रयत्न, मनसुबा घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन हार्दिक सज्ज. बॅकफूटवरती पंच केला. चेंडू निघून जाणार आहे अलॉंग द कार्पेट. कार्पेटला रोल करा. सीमारेषेच्या बाहेर येतोय प्रशांत नावाचा चौकार. कल्याण आणि साई स्ट्रायकर मलाड. इनिंग ब्रेक या सामन्याचं होईल. जसंच आपल्याला रिपोर्ट करायचं, आपल्याला रूल्स ब्रीफ करण्यात येणार आहेत. स्टेप आउट करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील तर आहे, लाऊड अपील आहे, परंतु पंच इन डिस्कशन मोड मध्ये आपल्याला दिसणार आहेत. इन डिस्कशन मोड मध्ये आपल्याला पंच दिसत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पद्मनाभ प्रभू सर यांच्याकडे अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि मागच्या अनेक हंगामापासून आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. आणि बाकीचे जे पंच आहेत ते ऑफिशियल्स आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले आहेत. पंच इथे कुठेतरी मात्र टेक्नॉलॉजीचा वापर करतील का, तर यस, पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु पंचांनी स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून मात्र थर्ड अंपायरला कॉलिंग दिलंय. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा आहे.
अजून एक डिसिजन पेंडिंग आहे. प्रशांत चषक आपण पाहतोय. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित नियोजित कैलासवासी प्रशांत कांबळी आणि दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं भव्य दिव्य ही स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष 13व्या पर्वामध्ये आपण आहोत. तिसरा सामना आजच्या रजनीमधला आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो, जिथे मात्र दोन संघाचा विचार केला. एका बाजूला रुही 11 रॉयल चेंबूर तर दुसऱ्या बाजूला मीम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर. असे दोन चेंबूरमधले बलाढ्य संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत. अजूनही डिसिजन पेंडिंगमध्ये आपल्याला दिसतंय. रनआउटचा कॉल, पंचांचा सॉफ्ट सिग्नलचं नॉटआउटचं आलं आहे, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून आणि साई हेथवे केबलच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या सुद्धा जो प्रेक्षक राजा पाहतोय त्यांच्या माहितीसाठी. आणि जो मैदानावरती नवीन आलेला प्रेक्षक राजा आहे. डिसिजन अजूनपर्यंत थर्ड अंपायरकडे पेंडिंग आहे. रनआउटची लाऊड अपील तर झाली आहे. पहिली इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला, जो बाकीचा अतिरिक्त खेळाडूचा ताफा तिथे लागलाय, प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या मॉनिटर स्क्रीन पासून लांब राहायचे प्लीज. जे बाकीचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत तिथे फक्त ऑफिशियल्स अलाउड आहेत. वारंवार विनंती, विनवणी, ताकीद आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. विकेटचं पतन इथे आपण पाहतो. टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अंपायर्सने तो डिसिजन मागे घेतला. आणि हेच मात्र टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे तर क्रुशल मुवमेंटवरती त्याचा वापर करणं गरजेचं आहे. घनश्याम शिंदे थोडंसं लेझी एलिगन्स रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून दाखवलं, परंतु जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. महत्वाचा झटका. न्यू बॅटर मिस्टर आनंद लोके. इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा हा येतोय. षटकार येतोय, षटकार येतोय. करेक्शन आपण पाहतोय कारण स्पर्धा क्रिकेट आपण अनुभवतोय. पहिला षटकार आपण पाहतोय. प्रशांत चषक 2024 चा येतोय आकाशच्या फळीतून आणि आज फलंदाजीसाठी आकाश ओळखला जातो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा धडाकेबाज अफलातून हार्ड हिटिंग फलंदाजी केली. या सामन्यामध्ये सुद्धा एका एंडने जरी विकेट जात असले तरी आपण पाहतोय या एंडने आकाश मात्र खंबीरपणे भक्कमपणे स्वतःच्या संघाचा धावफलक पुढे नेताना दिसतोय आणि सांघिक धावफलक धावून पोहोचतोय 26 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. हार्दिक वरती मात्र प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न वारंवार आकाशच्या माध्यमातून केला जातोय. अफलातून फलंदाजी आकाश इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसतोय. यावेळेस संधी आहे. खेळाडू करतोय चुकी. अजून एक षटकार. नजर हटी, दुर्घटना घटी.
33 या आकड्यावरती आहे. हार्दिकच्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आले आणि एक चौकार सुद्धा आलाय. तब्बल 17 धावांचा षटक आहे. एक मिसफील्डचा जरी चौकार पकडला तरी तो मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्येच गणला जातो. तब्बल 17 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. धावफलक जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. महत्वपूर्ण षटक गोलंदाजी मार्क वरती मिस्टर 360 डिग्री नावाने ज्या खेळाडूला जास्तीत जास्त प्रसिद्धी भेटली आहे शुभम लोखंडे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळेचं बंधन तुमच्यावरती आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा कॉलिंग असणार आहे. साई सिद्धी अंधेरी, S9 बॉईज अंधेरी, जॉर्ज 11 कल्याण आणि साई स्ट्रायकर मलाड. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला लगेचच रिपोर्ट करायचं आहे. कॉमेंट्री एंडकडे आपल्याला नियम ब्रीफ केले जातील आणि त्यानंतर लगेचच पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. एकदाच आपल्याला नियम ब्रीफ केले जातील. ही महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते. इथे मात्र करण सोडा करतोय चुकी आणि त्या चुकीला मात्र माफी नाहीये. अजून एक मिसफील्ड, येतोय चौकार. येतोय हा सुद्धा बॅकफूट वरती पंच चांगला होता. आकाश काय फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम फलंदाजी. इथे मात्र लेगस्टिकच्या जास्त बाहेर थोडंसं दडपण आता मात्र दिसणार आहे शुभम वरती सुद्धा. चला प्लीज वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरुवात करायची आहे. चला प्लीज पंचांचा फायनल कॉल आलेला आहे. सुरुवात करायची आहे आपण. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. विकेट कीपर एंडवरती मात्र कलेक्शन होणार नाही. अजून एक धाव धावफलक जाऊन पोहोचणार आहे 44 या आकड्यावरती. इथे मात्र पोल करण्याचा प्रयत्न. होल्डिंगला मात्र सलामी देणारा येतो. हा विकेटचा पतन गॉन. 44 वरती मात्र महत्वाचा झटका लागतोय. आनंद लोके बॅक टू द पवेलियन. पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा तितका चांगला संपर्क नाहीये. आकाशला मात्र जीवनदान या सामन्यामध्ये सुद्धा 1 ते 2 जीवनदान आपण पाहिले आहेत आणि काय फलंदाजी मात्र आकाशने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवली आहे. अप्रतिम फलंदाजी. डोळ्याचे पारडे फिरणारं अर्थातच बॅटिंग परफॉर्मन्स मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. न्यू बॅटर मिस्टर हेनॉय. इथे मात्र सिंगल येतोय. धावफलकाचा विचार केला धावफलक. चला कर्णधार साई सिद्धी अंधेरी, S9 बॉईज अंधेरी, जॉर्ज 11 कल्याण आणि साई स्ट्रायकर मलाड. कॅप्टन यायचं लगेचच. आपल्याला आधी ब्रीफिंग करण्यात येणार आहे पंचांच्या माध्यमातून आणि लगेचच पहिल्या सामन्याचा कॉल होईल तर आपण डिसिजन सुद्धा घेऊन यायचंय. साई सिद्धी अंधेरी आणि S9 बॉईज अंधेरी
आपलं डिसिजन आपण ऑलरेडी ठरवून यायचंय. सेहेचाळीस धावांचा पाठलाग करायचा. चला कर्णधार साई सिद्धी अंधेरी, S9 बॉईज अंधेरी, जॉर्ज 11 कल्याण आणि साई स्ट्रायकर मलाड लगेचच रिपोर्ट करायचे. अंधेरी आणि एका बाजूला साई सिद्धी अंधेरी.
चला साई सिद्धी अंधेरी संघाचा कॉल असणार आहे. अबूला आपण पाहतोय. प्रशांत चषकीचा कॉल आणि 13वं वर्ष. धन्यवाद सर, आपण स्थानपन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? आम्ही फिल्डिंग करणार आहे. फिल्डिंग करणार आहे. या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे? अर्थातच तुम्ही सामने 2 पाहिले असतील. या स्पर्धेबद्दल प्रशांत चषक 2024 बद्दल आपलं काय मत आहे? कसं आयोजन नियोजन अजूनपर्यंत वाटतंय? आयोजन खूप चांगलं आहे आणि आता बघू, आता आम्ही परफॉर्म चांगला करतोय इकडे. चला ऑल द बेस्ट असेल. चला अबू यायचंय तुम्ही प्लीज. नाणेफेकीचा कौल तुम्ही गमावलाय. फलंदाजी करायची, जर जिंकले असते तर काय घेतलं असतं? फिल्डिंग फिल्डिंग घेतली असती. आता मात्र फलंदाजी करायची आहे. प्रशांत चषक 2024 बद्दल तुझं काय मत आहे? पब्लिक बद्दल काय मत आहे? क्राऊड एवढा मोठा आपण पाहतोय, स्टँड्स आहेत. प्रशांत चषक 2024 बद्दल काय म्हणशील? चांगली टुर्नामेंट आहे, चांगली ऑर्गनाईज केली. बाबूचा हात आहे त्यामध्ये. तर अर्थातच टॉसबॉक्स मधून मात्र न्यूज येते. S9 बॉईज अंधेरी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय साई सिद्धी अंधेरी या संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स, जिथे आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर. यस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय आणि एक महत्त्वाचा सामना. विजयासाठी धावांचं लक्ष आहे ते 46. पहिला बॉल वेगात टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय आणि पहिल्याच बॉलवर वाईड प्लस 1 धाव, अशा 2 धावा तिकडे येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे विनासायास इकडे 2 धावा तर आलेल्या आहेत. 46चा पाठलाग करायचा आहे आणि जरी लक्ष हे चांगलं वाटत असेल तर त्याचाही पाठलाग होऊ शकतो आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. अजित साहू आणि शुभम लोखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिला. पहिल्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये आकाश गुरव यांच्याकडून जबरदस्त कामगिरी झाली. या मॅच मध्ये शुभम लोखंडे या मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅच खेळाडूवर देखील लक्ष असेल. यावेळेला समोर खेळायला गेले आणि समोर खेळताना हा फटका फासलाय. मोठी विकेट आली आहे. सुरुवातीलाच प्रणय घेतात कॅच विकेट. विकेट आली आहे. हॅथवे साई स्टारवर ही स्पर्धा केबलला देखील महाराष्ट्रभर पाहिली जाते. ही स्पर्धा आपल्याला यूट्यूबला फोर्स1वर देखील लाईव्ह पाहिली जाते. पहिली विकेट आली आहे. मुंबईची जी खासियत आहे ती म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आणि तेच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. करण सोडा बॅटिंगसाठी येत आहेत. त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये अजित आहेत आणि प्रणयला यश मिळाले. प्रशांत चषकाचं हे 13वं पर्व आणि या 13व्या पर्वामधील खूप चांगलं आणि दर्जेदार आयोजनाला आपण पाहतोय. नक्कीच आयोजकांचे आभारी आहोत. एक दिवस का होईना पहिला संधी मिळते या ठिकाणी समालोचन करण्याची, एवढ्या मोठ्या स्पर्धेचा घटक होण्याची. आणखीन एक वेगवान चेंडू इकडे येताना पाहायला मिळाला आहे आणि लेग बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे कळवली जाते. धावसंख्या 1 ने. प्रणय, पुन्हा एकदा प्रणय समोर जर पाहिलं तर अजित. काही चौकार मारावे लागतील मॅच ऑन ठेवण्यासाठी. प्रशांत चषक हो याही वेळेला मन बनवलं होतं कव्हर्सला खेळण्यासाठीचं, परंतु बॉलने टर्न घेतला, बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागे गेलाय. 1 रन मिळणार आहे. इकडे चौकारांची आवश्यकता आहे, धावा बनवण्याची आवश्यकता आहे. 4 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा प्रणय. यावेळेला आडव्या बॅटने खेळले आणि गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या त्याही ठिकाणी 1 ने पुढे जाईल. 5 धावा. प्रशांत चषक पहिल्या डावात 6 पाहायला मिळाले, त्याचा कुठेतरी इकडे प्रभाव पाहायला मिळाला आणि धावसंख्या कुठेतरी 40शी ओलांडताना पाहायला मिळाली. यावेळेला क्लास, दर्जेदार स्ट्रोक आणि दर्जेदार फिल्डिंगही पाहायला मिळाली. रोहन साळुंके तिकडे होते, खूप चांगली फिल्डिंग केली आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे आता 6 धावा. 46चा पाठलाग करायचा आहे. मॅच नाही संपली आहे. काही चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील आणि मुकेश रॉयलला ते प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपण पाहतोय करण सोडा यांना बॅटिंगसाठी. हो यावेळेला फ्लाईट जास्त होती बॉलला, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले, परंतु 1 धाव नाही रोखू शकले. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 7. अजूनही 39 धावा करायच्या आहेत आणि 3 ओव्हर बाकी आहेत.
पुढच्या दोन्ही टीमने तयार राहायचंय. जशी मॅच संपेल कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस न करता डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये आपण आपले खेळाडू बॅटिंगसाठी पाठवायचेत आणि फिल्डिंगसाठी सुद्धा पाठवायचेत, कारण यानंतर आणखी 4 मॅचेस होणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. आज थोडासा पहिला दिवस असल्याकारणाने विलंब झाला जरूर, परंतु उद्यापासून अगदी वेळेत ही स्पर्धा पाहायला मिळेल. या चषकाचा बोलबाला का असतो ते आज इकडे आल्यानंतर पाहायला मिळालं. इकडलं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं आणि आयोजनाला मजा त्याच वेळेला येते ज्या वेळेला चांगल्या मॅच होतात आणि चांगल्या मॅचेसही आपण पाहतोय. आकाश गुरव आजच्या दिवसात सगळ्यात चर्चेत नाव राहील आहे. बल्ली या टोपण नावाने ओळखला जाणारा हा गोवंडी देवनार परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश गुरव ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतायत, वाईट बॉल कळवतायत. धावसंख्या पुढे गेली आहे, 8 वर जाईल ही धावसंख्या. प्रशांत चषक आपल्या मित्राच्या आठवणी जागृत करण्यासाठी 13 वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळेला वेगवान फटका अडवण्याचा प्रयत्न, उत्तर नाहीये. अजितच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका, 4 चौकार. धन्यवाद डीजे. मागील डावात देखील पहिल्या ओव्हरला 7च रन होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत आणि इकडे धावांना सुरुवात मुकेश रॉयलने सुद्धा केली आहे. अजित साहू याही वेळेला तेच हलूही दिलं नाही दोघांना. घ्या गोळी 4 धावांची. काय स्ट्रोक खेळलाय अफलातून. डीजे वाजवा. आमचे ज्येष्ठ असे शिवसैनिक यांनी आपला अमूल्य वेळ जो आपल्या या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे त्यांचे हार्दिक 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 आभार. सोळा धावा धावफलकावर आहेत. यस, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शोभा प्रतिष्ठानची ही स्पर्धा आज अख्ख्या मुंबईभर चर्चेत आहे आणि मुंबईभर चर्चा एकच आहे, प्रशांत चषक. काय जबरदस्त 2 स्ट्रोक खेळलेत आणि आम्ही मॅच सोडणार नाही हेच सांगतायत या ठिकाणी अजित साहू. आणखीन एक फटका तर खेळलाय, परंतु पाहूया काय असेल या ठिकाणी. आणखीन एक स्ट्रोक खेळायला गेला. माझ्या मध्ये काही सेंटीमीटर बॉल वरतून गेलाय की काय. यस, बाद होतात अजित, परंतु मॅच सुरू केली अजितने. काही सेंटीमीटरच्या फरकाने काय होतं, जर काही सेंटीमीटर बॉल खाली असता तर 6च गेला असता, परंतु वर होता.
मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे 20. 12 बॉल 20. 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी येतील पुन्हा एकदा प्रणय. पाहूया समोर करण सोडा आहेत. हो इकडे अवांतर धावांचं सत्र याही ओव्हर मध्ये सुरू आहे. मोठ्या टीम आहेत दोन्ही, परंतु हे काय आपण पाहतोय अवांतर धावा काही थांबता थांबेना. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा तर आलेल्या आहेत. दिवाळी झाल्यानंतर 1 महिन्याने सुद्धा बोनस इकडे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या दोन्ही टीम आहेत आणि दोन्ही टीमला एकमेकांचा अंदाज आहे. मॅच चांगली सुरू आहे. मॅच चांगली सुरू आहे. खेळाडू टीम दोन्ही जबरदस्त आहे. 12 बॉल बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मॅचला जिंकण्यासाठी कोण जिंकणार अजूनच कुणालाच माहित नाही, कारण प्रशांत चषकाची हीच खासियत आहे. काही होतं इकडे. सूरज पाहिलं मी ते 13व पर्व आणि अख्ख्या मुंबईला आहे गर्व या प्रशांत चषकाच्या या आयोजनावर. कांदिवलीच्या समता नगर मध्ये सुरू असणारी ही मॅच. पुन्हा एकदा प्रणय समोर. करण ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ढकललाय पाठीमागे आणि तिकडे एका धावीने धावसंख्या पुढे जाईल. समीकरण बदलत आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय प्रणय फिरकीपटू आहेत. या टीम साठी महत्वाचे खेळाडू आहेत. समोर करण सोडा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय अफलातून. करण सोडा काही मॅच सोडत नाहीये. एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. डीजे थोडा आवाज दे ना. थोडा डीजे आवाज. गाणं नाही वाजवलं तरी चालेल. मॅच पहा होती कुठे आणि आली कुठे, म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळात मॅच सोडायची नसते. दहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हॅलो. तर जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रणय. 10-13 करण सोडा. एका बाजूला प्रणय, एका बाजूला करण ज्याच्या नावामध्ये रन आहे. बॅटिंग करतायत. समोरचा गोलंदाजही तेवढा चांगला आहे. हो 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 यावेळेला दांडी 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 गुल. मॅच मध्ये पुन्हा टर्न. चेंबूरच्या दोन्ही टीम आहेत तर हार काय मानणार, हार मानायला तयार नाहीये. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 9 बॉल 13. 9-13. नऊ बॉल 13. आज चित्रारक सामन्यांचा दिवस आहे. आज दिवस आहे प्रशांत चषकाचा आणि दर्जेदार खेळाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रणयची जादू आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानात आलेत. मनीष आलेत. मागील मॅचच्या शेवटच्या बॉलला स्ट्राईकला होते. जोडीला आशिष केणे आहेत. 9-13. शिवबा प्रतिष्ठान त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला फटका समोर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. मुकेश रॉयल सध्या
आघाडीच्या टीम मध्ये येण्यासाठी प्रयत्न करते, युवा खेळाडूंचा संच आहे आणि चांगली कामगिरी इकडे करतोय. आणि मनीष आले आणि 8 बॉल 9 मॅच नाही संपली. मागील मॅच आपण पाहिली 18 बॉल 17 ची सुद्धा शेवटच्या बॉलवर गेली आहे. इकडे आता रॉयल चेंबूरला देखील इकडे कमबॅक करावं लागेल. 8 बॉल 9 धावा. इकडे मात्र थोडीशी चर्चा होते, काय होईल, कमबॅक करावं लागेल. प्रणय काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त मॅच. प्रेक्षक खुश असतील कारण मॅच चांगल्या होत आहेत. प्रणय, मनीष, प्रशांत चषक, शिवबा प्रतिष्ठान, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी. या वेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय परंतु अडवला जातोय. तिकडे एनॉय कुमार यांनी मात्र अजूनही 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. आणखीन एक मॅरेथॉन सामना, आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच. कोण म्हणतं इंटरनॅशनल क्रिकेट मधल्याच मॅच रंगतात, आमच्या याही मॅच हार्ड फील करण्यासारख्याच असतात आणि जबरदस्त रंगलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक मैदानात येतात त्याचं कारणच हे आहे, कारण एवढी चांगली चुरस पाहायला मिळते, एवढं चांगलं आयोजन पाहायला मिळतंय, चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत, चांगले खेळाडू सुद्धा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आशिष केने, वडाळ्याचा हा दर्जेदार खेळाडू. ओ हो पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी. शेवटचा बॉल डॉट आलाय. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. काय मॅच जबरदस्त सुरू आहे. मागील मॅच तर चांगली पाहिली, एका पाठोपाठ 2 म्हणजे एकाच दिवसात तुम्हाला 2 सुपरहिट पिक्चर पाहायला मिळावे अशा पद्धतीची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशांत चषक चर्चेत आहे आणि अर्थातच विचार केला सामना कुठेतरी आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये प्रेक्षक राजा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा या सामन्यासाठी कुठेतरी बेट लावायची सुरुवात झाली. कोणता संघ मात्र जिंकेल त्याच्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. 8 धावांची गरज आहे. उर्वरित 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बिग फाईट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आणि त्याच्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आनंद लोकेला इंट्रोड्यूस केलं जातं. अजून एक प्रतिभावान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे. आनंद लोकेला आपण पाहतोय. मनीष आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आशिषच्या फळीतून एक चौकार आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे आणि प्रेक्षकांनो ही सुद्धा मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत चषक, दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार आयोजन, दर्जेदार टीम, दर्जेदार मॅचेस सुद्धा. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मनीष एका बाजूला आहे, आशिष एका बाजूला आहे आणि बॉलिंग साठी आपल्या टीमला आनंद देईल का आनंद लोके? पाहूया आनंद लोके. मॅच सुरू करायची विनंती असेल, पंचांच्या सूचना आहे, मॅच सुरू करायची आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अजूनही कोणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे. मॅच काय आली होती? 7 चेंडू आणि 8 ची मॅच. आता जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 8 शेवटचा षटक. चुरशीचा सामना. मनीष बॅटिंगला, बॉलिंगला आनंद लोके. चेंबूर विरुद्ध चेंबूर. प्रशांत चषक, शिवबा प्रतिष्ठान, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी. ओ हो खोलवर टप्प्याचा बॉल. फटका तर फसला होता, भाग्यशाली राहिले. कीपरलाही बीट करून बॉल मागे गेलाय. 5 बॉल 7. पुन्हा एकदा चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच पुन्हा एकदा गेली आहे. प्रशांत चषक. मनीष, सुपर डुपर हिट मॅच, सुपर डुपर हिट मुकाबला. रिवर्सचा प्रयत्न. यस, माईक गॅटिंगची आठवण इकडे झाल्याशिवाय राहणार नाहीये. मोक्याच्या क्षणी रिवर्स खेळलाय.
आणि म्हणतात ना, चुकीला माफी नाही. विकेट आली आहे. 4 बॉल 7. आता एका चौक्याची आवश्यकता आहे. 4 बॉल 7. मोक्याच्या क्षणी रिव्हर्स खेळायला गेले आणि आउट सुद्धा झाले. आता करण शेंगाडे येत आहेत. याही खेळाडूच्या नावामध्ये रन आहे. करण काय करेल? समोर जर पाहिलं तर आपल्या टीमला आनंद देण्याचं काम आनंद लोके करतोय. चारी बाजूला जे प्रेक्षक आहे, विनंती आहे आपण समोरचा जो काळ्या रंगाचा पडदा आहे त्याच्यापासून थोडंसं मागे उभं राहायचं. कुणी हात ठेवू नका, कारण षटकार समोरच्या पडद्याला आहे, म्हणजे जेणेकरून आपल्यामुळे डिसिजनला काही प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी आपण घ्या. 4 मध्ये 7. 4 मध्ये 7. डॉट बॉल. पंचांनी कारण डेलिब्रेट पॅडिंग या ठिकाणी पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी वाईट झाले म्हणून बॉल सोडण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर बॉल शरीराला आदळला. ऑफर नव्हता केला स्ट्रोक, त्यामुळे हा डॉट बॉल येईल. आणि आता चौकाराचीच आवश्यकता. म्हणतात ना, चुकीला माफी नाही. चौकाराची आवश्यकता आणि करणकडे ती क्षमता आहे. खेळावं लागेल आज. ओ, समोरच्या दिशेने कदाचित काही होऊ शकलं असतं. करणने तर डोक्यालाच इकडे हात लावला होता आकाशने, कारण मध्ये कोणच नव्हतं आणि पडदाच गाठला असता बॉलने. परंतु आनंदने विचारच केलाय, माझ्या टीमला मला आनंद द्यायचा आहे. 2 बॉल 6. आता बॅटरच्या मनात हेच चाललं असेल, हा काळ्या रंगाचा कपडा गाठायचा आहे. पाहूया काय होईल. प्रशांत चषक, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी, शिवबा प्रतिष्ठान, एक मोठी स्पर्धा कांदिवली नगरीमध्ये. गोळी एवढ्या वेगात, परंतु तिकडे अडवलाय बॉल. एक धाव तर घेतलीये आणि दुसरीच्या प्रयत्नात विकेट. काय वेगात बॉल आला होता. प्रतीक होते तिकडे. फक्त फटका थोडासा आजूबाजूला असता तर आणखी मजा आली असती, परंतु चांगल्या पद्धतीने अडवलं. प्रतीक, कपडे खराब झाले हरकत नाही, सर्फ एक्सेल आहे. टीम जिंकणं महत्वाचं आहे. आणि आता 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. पाहूया काय होईल. हार्दिक आलेत. हार्दिक, पाहूया काही चमत्कार या ठिकाणी घडवतील का. यस, कारण या स्पर्धेमध्ये षटकार आहे, त्यामुळे आपण म्हणू शकत नाही मॅच संपली आहे. काळ्या रंगाच्या पडद्यावर जर डायरेक्ट बॉल लागला तर षटकार आहे, आणि अशा प्रकारचे षटकार मोक्याच्या क्षणी आपण खूपदा मारताना पाहिलेत. मागील मॅच 1 बॉल 1 रन होती आणि ही मॅच 1 बॉल 5 रन आहे. आनंद, चांगली बॉलिंग. मुकेश रॉयल सुद्धा चांगली खेळली. रोही 11 रॉयल चेंबूर सुद्धा चांगली खेळली. काय होणार शेवटच्या बॉलवर? षटकार येईल का पाहायचंय. आणि यस, व्हाईट बॉल. मॅच नाही संपली, मॅच नाही संपली. आता चौकार पाहिजे. क्या बात आहे प्रेक्षकांनो, एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. यस यस यस. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. हार्दिक पाठीमागे व्हा. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. हार्दिक, आनंद, आनंद, हार्दिक, प्रशांत चषक. ओ, बॅटच्या वर टोकाला बॉल लागला आणि ही मॅच रॉयल चेंबूर जिंकली आहे, परंतु मन मुकेश रॉयलने सुद्धा जिंकली आहे. सुयोग. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी आयोजन कमिटीने एक असा निर्णय घेतलेला आहे, या मॅचचा फरक काय होता, या मॅचचा फरक काय होता, 4 धावांचा होता आणि आयोजन कमिटीने विचारपूर्वक घेतलेला निर्णय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सुयोग भुरे याला. कोण म्हणतं फिल्डिंगवर सुद्धा मॅन ऑफ द मॅच दिलं जातं आणि या मॅचची त्या